नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावात एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. 3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका विकृत माणसानं अत्याचार करून तिची निर्दयतेने हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवला आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी नराधमाला त्वरित शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच त्याला गावकऱ्यांच्या हाती देण्याचा आग्रह धरला आहे. पोलीस अधिकारी SP संदीप सिंग गिल यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी पोहोचून स्थिती नियंत्रणात केली. सध्या भोर तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. नाशिक येथील अशोक खरातने समता पतसंस्थेतील काही खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल केली होती. यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांचं आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या 4 खात्यांचं नाव समोर आलं आहे. या खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 रुपयांची उलाढाल झाली होती आणि अशोक खरात या खात्यांचा नॉमिनी होता. सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे आणि त्यांना मुंबईतील झोन 2च्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती उलगडण्याची शक्यता आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शेतकरी दिव्यांगांसाठी लढाई लढणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी अचानक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडू यांनी आपल्या पक्षाचं विलिनीकरण करत शिवसेनेत प्रवेश केला, ज्यामुळे त्यांचं आणि शिंदे गटाचं एकत्र येणे चर्चेचा विषय बनला आहे. कडू यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपल्या अजेंड्याबद्दल स्पष्ट केलं की आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम आहे. शेतकऱ्यांनी दिव्यांगांसाठीच मी शिवसेनेत प्रवेश केला, तसंच त्यांनी भाजपसोबत जुळवून घेणं शक्य नसल्याचाही इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वांद्रे पूर्व विभागात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी जिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आहे. जिशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान पक्षाच्या उमेदवारी निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की पक्षाने उमेदवारी नाकारताना त्यांना विश्वासात घेणं किंवा साधं सौजन्यही दाखवलं नाही. बिटकर यांच्या नाराजीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भरणे यांनी सांगितलं की अमोल मिटकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. त्यांच्या मते पक्षाचा निर्णय सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच घेतला जातो, असं भरणे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. हा प्रकल्प 6,995 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवासाला गती मिळेल, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक अधिक सुलभ होईल. जुन्या मार्गाने खोपोली ते कुसगाव पार करण्यासाठी 45 ते 60 मिनिटं लागत असत. आता हा प्रवास केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्ण होणार आहे. त्यामुळे 30 मिनिटाची बचत होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येईल, ज्यामध्ये विभागीय निकालाची घोषणा केली जाईल. तसेच संपूर्ण राज्यातील परीक्षेतील टक्केवारी देखील सांगितली जाईल. राज्यभरात झालेल्या परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या 12वीच्या परीक्षेसाठी सुमारे 14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकेची PDF डाउनलोड करू शकतील. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विविध भागांसाठी उष्णतेचा इशारा दिला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त राहणार असून या भागांमध्ये उष्णतेचे स्तर खूपच वाढेल. यासोबतच काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवला गेला आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्यानं प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना अधिक उष्णतेपासून वाचवण्यासाठी आणि शरीराचं आरोग्य सांभाळण्यासाठी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आली. विशेषतः दुपारी 12 ते 4 या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातही उष्णतेचा प्रचंड परिणाम दिसत असून येथे तापमान 43 ते 44 अंशावर पोहोचलं होतं. काल झालेल्या IPLच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला.
कर्णधार रियान परागच्या दमदार 90 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र दिल्ली कॅपिटल्सनं 3 गडी गमावून सामन्यात विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली, पण मिचेल स्टार्कनं पहिल्या षटकात जयस्वालला 6 धावांवर आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर काईल जेमिसननं वैभव सूर्यवंशीला 4 धावांवर बाद करून राजस्थानला दुसरा धक्का दिला. कर्णधार रियान परागनं राजस्थानला मजबूत स्थितीत आणलं. मात्र दिल्ली कॅपिटल्सने एकूण 226 धावांचं लक्ष्य फक्त 3 गडी गमावून पार केलं. दिल्लीच्या विजयामुळे गुणतालिकेत प्लेऑफच्या रेसमध्ये चुरस वाढली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.